DMERचे सेकंड DVसाठी आता कॅन्डिडेट्स 29 आणि 30 तारखेला बोलवले आहेत DVसाठी. तर त्याच्या रिलेटेड काही कॅन्डिडेट्सचे क्वेश्चन होते की नेमकं डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागतील, कोणाला काय डॉक्युमेंट लागतील, सर्वांना सेम तर नाही लागणार, वेगवेगळे लागतील. त्याच्यानंतर स्मॉल फॅमिली कसं भरायचं आणि मेडिकल फिटनेस, तर ते दोन्ही दाखवतो मी, स्मॉल फॅमिलीचं आणि मेडिकल फिटनेसचं पण. त्याच्या आधी आपण डॉक्युमेंट्स बघू. हे नोटिफिकेशन होतं आपलं DMERचं. याच्यामध्ये सर्व डिटेल्समध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. तर याच्यामध्ये बघा डॉक्युमेंट्सची लिस्ट पण आहे याच्यामध्येच. ही डॉक्युमेंट्सची लिस्ट, काय काय डॉक्युमेंट्स लागतील आणि कोणाला. तर कॅन्डिडेट्स विल हॅव टू प्रोड्यूस फॉलोइंग, ठीक आहे. हे खाली डॉक्युमेंट लागतील, हे वरचं सोडून द्या. डॉक्युमेंटची लिस्ट बघू आपण. फर्स्ट नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, व्हॅलिड पासपोर्ट, सरळ बघू. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, ठीक आहे. हे कंपल्सरी, सुरुवातीला सांगतो की कंपल्सरी लागणारे डॉक्युमेंट्स कोणते, जे सर्वांना लागणार आहेत. नॅशनॅलिटी सर्वांना लागेल. त्याच्यानंतर नेक्स्ट डोमिसाईल सर्टिफिकेट, ते पण लागेल. आता काही काही जणांचं सर्टिफिकेट बघा, काही जणांचं नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल असेल, तर काही काही जणांचं अँडच्या ठिकाणी ऑब्लिक असेल, नॅशनॅलिटी ऑब्लिक डोमिसाईल, ठीक आहे. तर ते दोन्ही लागतील त्यांना. तर नॅशनॅलिटी पण लागतं, डोमिसाईल पण लागतं. हे कंपल्सरी डॉक्युमेंट आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पोस्ट ग्रॅज्युएशन, डिप्लोमा, HSC, SSC, म्हणजे तुमचे जे मिनिमम क्वालिफिकेशन जे पाहिजे होतं पोस्टसाठी ते वालं. आता नर्सिंगसाठी काय पाहिजे होतं मिनिमम, एक तर डिप्लोमा, GNM किंवा BSc, ठीक आहे. MSc वगैरे असेल पुढे, ते वेगळी गोष्ट, पण मिनिमम क्वालिफिकेशन काय होतं, GNM किंवा BSc. त्याचे फॉर रिक्रुटमेंट ऑल मार्कशीट, त्याचे सर्व मार्कशीट लागतील. आता सिक्वेन्स असं लावायचं, समजा SSC, त्याच्यानंतर HSC 10वी 12वी, त्याच्यानंतर तुमचं जे काय असेल GNM किंवा BSc, तर ह्याचे सर्व मार्कशीट, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर, इंटर्नशिप, पासिंग सर्टिफिकेट, सर्व. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, लायसन रिसिप्ट विथ रिन्युअल स्लिप. त्याच्यानंतर लागेल रजिस्ट्रेशन आता ज्यांचं ओल्ड आहे, ज्यांचं एक्सपायर वगैरे झालं होतं, त्यांना काय लागेल, रिन्युअल स्लिप पण लागेल, ठीक आहे. ज्यांचं आधीचे एक्सपायर झालं होतं त्यांना रजिस्ट्रेशन प्लस रिन्युअल स्लिप दोन्ही लागेल. ज्यांचं आत्ता नवीन रजिस्ट्रेशन आहे, कोणी न्यू पासआउट वगैरे त्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलं आहे, त्यांचं एक्सपायर नसेल, त्यांचं 5 वर्ष असतं, तर त्यांचं फक्त रजिस्ट्रेशन. पण जे ओल्डवाले आहेत त्यांना रिन्युअल स्लिप पण लागेल, ठीक आहे. त्याच्यानंतर रिन्युअल स्लिप आता कुणाकडे नसेल तर तुमची अकाउंटलाच असते, डाउनलोड करून घ्या MNCवर लॉग इन करून, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, मेडिकल फिटनेस पण सर्वांना लागेल. तर मी त्याचं फॉर्मॅट दाखवतो पुढे, ते कसं भरायचं आणि स्मॉल फॅमिलीचं दोन्ही, ठीक आहे. हे इथपर्यंत कंपल्सरी डॉक्युमेंट आहेत, जे आत्तापर्यंत मी सांगितलं तुम्हाला, हे सर्वांना इतके कंपल्सरी लागणारच आहे. नॅशनॅलिटीपासून मेडिकल फिटनेसपर्यंत हे इतके डॉक्युमेंट कंपल्सरी आहेत सर्वांसाठी. आता इथून पुढचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते प्रत्येकासाठी वेगवेगळे आहेत. जर कोणी ॲप्लिकेबल असेल त्याच्यासाठी, तर जसं एक्झाम्पल आता हे बघा, इथून पुढले डॉक्युमेंट कोणते, कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन क्लेम इफ ॲप्लिकेबल, म्हणजे समजा तुम्ही कॅटेगरीतून फॉर्म भरला आहे, कास्टमधून वगैरे, ठीक आहे. तर तुम्हाला कास्टचं काय लागेल, कास्ट सर्टिफिकेट. जसं समजा SC ST OBC NT जे काही कॅटेगरीमधून तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतर सेकंड कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इफ अवेलेबल, म्हणजे ते कंपल्सरी नसतं, तुमच्याकडे आत्ता नाही आहे, हां कंपल्सरी आहे पण आत्ताच पाहिजे असं नाही. DVला तुमच्याकडे नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही जॉईनिंग नंतर देऊ शकता. तुम्हाला 6 महिन्याचा वेळ मिळतो, नंतर तुम्ही नंतर पण आणून देऊ शकता कास्ट व्हॅलिडिटी. सध्या फक्त कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट नॉन क्रिमिनल हे कोणासाठी, हे ज्या ज्या कॅटेगरीला नॉन क्रिमिनल असतं ते फक्त त्यांनाच असतं. VJ NTB NTC D OBC, तर ज्यांना ते ॲप्लिकेबल आहे त्यांच्यासाठीच फक्त, ज्या कॅटेगरीला आहे. जसं SC STला वगैरे नसतं तर त्यांना काही गरज नाही. त्याच्यानंतर क्लेमिंग 30% रिझर्वेशन, तर हे यांचा पण गरज नाही. 30% रिझर्वेशनचं ते सर्टिफिकेट, त्याची अट रद्द झाली, त्याची काही गरज नाही, ठीक आहे. जे ॲप्लिकेबल आहे फक्त त्यांच्यासाठीच. त्याच्यानंतर नेक्स्ट इलिजिबिलिटी क्रायटेरिया EWS, ज्यांनी कोणी EWSमधून फॉर्म भरला असेल तर EWS सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतर पॅरल रिझर्वेशन, PAP PWD PT, म्हणजे प्रोजेक्ट ॲफेक्टेड, प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्त, भूकंपग्रस्त, EQA. त्याच्यानंतर स्पोर्ट पर्सन, खेळाडू, एक सर्व्हिसमॅन, ऑर्फन, तर त्याच्यामधून कोणी फॉर्म भरला असेल तर त्याचे सर्टिफिकेट. त्याच्यानंतर हे फार्मर सुसायडल त्या ह्याच्यामध्ये असेल कोणी तर ते सर्टिफिकेट. त्याच्यानंतर हे सर्व सर्टिफिकेट खालचे ना, इफ ॲप्लिकेबल, तुम्ही जर ह्याच्यातून अप्लाय केला असेल तर लागेल, नसेल तर नाही लागणार, ठीक आहे. कास्ट व्हॅलिडिटी किंवा स्पेशल रिझर्वेशन असेल कुठलं, पॅरल रिझर्वेशन, तर जर तुम्ही ह्याच्यातून फॉर्म भरला असेल तर, नाही तर अदरवाईज तुम्हाला हे डॉक्युमेंट लागणार नाहीत. हे कॉमन जे डॉक्युमेंट होते हे मेडिकल फिटनेसपर्यंतच होते, इथून वरचे सर्व लागतील. हे इथून खालचे फक्त त्यांना लागतील ज्यांनी त्या कॅटेगरीतून फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी आहे फक्त, ते सर्वांसाठी नाही, ठीक आहे. चला नेक्स्ट हे झालं. त्याच्यानंतर फॉर इन सर्व्हिस कॅन्डिडेट्स नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट फॉर,
आता हां, हे एन ओ सी कोणाला लागते? जे गव्हर्नमेंट एम्प्लॉय असते त्यांना लागते. तर मी भरपूर वेळेस सांगितले की एन ओ सी फक्त परमनंट गव्हर्नमेंट एम्प्लॉईजलाच असते. ठीक आहे, तुम्ही कुठं कॉन्ट्रॅक्टवर प्रायव्हेटमध्ये कुठं काम करताय काही गरज नाही तुम्हाला त्या एन ओ सीची. ठीक आहे, तुम्ही डायरेक्ट रिझाईन इकडे जॉईन करू शकता, एन ओ सी तुम्हाला नसते. हां, आणखीन एक एन ओ सी रिलेटेड क्वेश्चन आलेला की आता ज्यांनी भरपूर कॅन्डिडेटने डी एच एस ऑलरेडी जॉईन केले. ठीक आहे, डी एच एस जॉईन केलेलं आहे. तर आता त्यांना एन ओ सी मिळेल का? आता त्यांना एन ओ सी लागेल का? आता ते परमनंट एम्प्लॉय नाही, आता तुम्हाला ते ॲप्लिकेबल पण नाही. कारण हे कधी असतं एन ओ सीचं? ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता, समजा डी एम ई आरचा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला आणि त्यावेळेसच तुम्ही ऑलरेडी गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहेत, समजा डी एच एसमध्ये त्यावेळेस असते तुम्ही, तर त्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताना अप्लाय केला असतं एन ओ सीसाठी तुमच्या ऑफिसला की मला अशाची एन ओ सी पाहिजे, मी डी एम आरचा फॉर्म भरतो आहे, तर तुम्हाला मिळाली असती. तुम्ही आत्ता डी एम आरच्या डी व्हीला जात आहे आणि तुम्ही आता रिसेंटली जॉईन केले डी एच एस, तर तुम्हाला ते ॲप्लिकेबल पण नाही आणि तुम्हाला ते देणार पण नाहीत आणि त्याची काही गरज पण नाही, तुम्हाला डी व्हीमध्ये कोणी मागणार पण नाही. ठीक आहे, कारण तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरला डी एम आरचा त्यावेळेस डी एच एसला नव्हतेच तुम्ही, त्याच्यामुळे तुम्हाला ते लागू होणार नाही. त्याच्यामुळं हा एक पॉईंट क्लिअर एन ओ सीचा काही जण विचारत होते तो आला. त्याच्यानंतर सर्टिफिकेट फॉर फ्रीडम फायटर फॉर क्लेमिंग एज इलेक्शन, हे फ्रीडम फायटरसाठी एज इलेक्शन पाहिजे असेल तर ते त्याच्या रिलेटेड. ठीक आहे, हे इतके डॉक्युमेंट्स आहेत. आता याच्यातले कंपल्सरी कोणते आणि बाकीचे सगळे ऑप्शनल आहेत ते मी सांगितलं तुम्हाला. जर तुम्ही त्याच्यातून अप्लाय केला असेल तरच बाकीचे लागतील, बाकीचे नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आता मेडिकल फिटनेस. आता मेडिकल फिटनेसचा हा फॉर्मॅट आहे बघा, त्याच नोटिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे. फक्त ह्याच फॉर्मॅटमध्ये पाहिजे. खूप जणांचं तेच डाऊट होतं की जर लेटर हेडवर पाहिजे, डॉक्टरच्या कुणाचं पाहिजे, खूप जण सांगत होते. तर आय डोंट नो हे कुठून आलं काय आलं की लेटर हेडवरच पाहिजे ते. खूप जण मला तेच कॉल करून सारखं विचारतात, तर लेटर हेडवर पाहिजे, लेटर हेडवरच पाहिजे असं सांगितले. कोण सांगितले तुम्हाला मला माहीत नाही, पण कंपल्सरी नाही. ठीक आहे, लेटर हेडवर पाहिजे असं नाही, ह्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. फक्त तुम्ही ह्याची फक्त प्रिंट काढून जरी घेतलं आणि भरून घेतलं डॉक्टरकडून तरी बस. तुम्हाला लेटर हेडवर घेण्याची कुठल्या डॉक्टरची काही गरज नाही. तुम्हाला घ्यायचं आहे मग ते लेटर हेडवर घ्या, नसता बॉन्ड पेपरवर घ्या, कशावर घ्यायचं आहे घ्या, तर बाकीच्याची गरज नाही. ठीक आहे, पण फक्त त्यांना हे पाहिजे डी एम आरला. ठीक आहे, हा मेडिकल फॉर्मॅट आहे, प्रिंट करून घ्यायचा. कुठल्याही एखाद्या एम बी बी एस डॉक्टरकडे जायचं, मिनिमम एम बी एस, तिथून पुढे कुठल्या जाईल. इथं तुमचं नाव, पोस्टचं नेम, हे काही कॅन्डिडेट्सने इथं पण भरताना काही चूक केली. हे बघा, हे अब्सेन्स आहे. ठीक आहे, अब्सेन्स आहे तर यस करावं लागेल, ते नो नाही येणार. ठीक आहे, काही जणांचं चुकलं होतं. आणि इथं खाली सिग्नेचर, त्या डॉक्टरचं नेम, रजिस्ट्रेशन नंबर, त्याचा शिक्का. ठीक आहे, ते महत्त्वाचं आहे. तर ह्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. ठीक आहे, तुम्ही याची झेरॉक्स काढली प्रिंट आणि हे कुठल्याही एम बी बी एस डॉक्टरकडून भरून आणलं तरी सफिशियंट आहे. तिथून पुढे तुम्हाला ते लेटरवर घ्यायचे, बॉन्डवर घ्यायचे का कशावर घ्यायचे ते तुमची इच्छा, पण त्याची काही गरज नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट हे स्मॉल फॅमिलीचं. ठीक आहे, हे पण कंपल्सरी आहे सर्वांना. ठीक आहे, हे पण त्यांनी नोटिफिकेशनमध्येच दिलेलं आहे फॉर्मॅट. हा फॉर्मॅट 47 नंबर पेजवर आहे त्याचा. हा फॉर्मॅट फक्त प्रिंट काढायचा आणि हाताने भरून द्यायचा आहे, ह्याला बाकी काहीच करायचं नाही. हे कसं भरायचं आता स्मॉल फॅमिलीचा मी ते सांगतो. हे श्री श्रीमती हे तुमचं इथं नाव टाकायचं. ठीक आहे, इथं तुमचं नेम येणार, नाव. त्याच्यानंतर नेक्स्ट तुमचे जे कोणी वडील वगैरे असतील, तुमचे वडिलाचं जर अनमॅरिड असेल तर. ठीक आहे, वडील यांची मुलगा मुलगी जे काय असेल ते. समजा तुम्ही मॅरिड आहेत तर इथे तुमच्या यांचं पतीचं वगैरे नाव, त्यांची पत्नी. ठीक आहे, आणि इथे तुमचं वय. जर मॅरिड असेल तर, अनमॅरिड असेल तर वडिलाचं नाव, त्यांचा मुलगा मुलगी. ठीक आहे, त्याच्यानंतर राहणार तुमच्या इथे गाव. मी या पदासाठी स्टाफ नर्स. ठीक आहे, स्टाफ नर्स या पदासाठी किंवा अधिपरिचारिका मराठीला या पदासाठी अर्ज केला होता. आज रोजी मला किती मुलं आहेत? नसतील 0 लिहा, 1 असेल 1, 2 असेल 2, 2पेक्षा जास्त नाही असतील लिहू नका, ते रिजेक्ट होईल. ठीक आहे, लिहू नका म्हणजे 2च्या वर आलो नाही. ठीक आहे, गव्हर्नमेंटमध्ये फक्त 2 मुलापर्यंतच आलो आहे. तर 0, 1, 2 जे काय असेल तुमचे ते लिहा. त्यापैकी दिनांक इथं 28 मार्च 2005. ठीक आहे, किंवा फक्त 2005 लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, 28 मार्च 2005 किंवा फक्त 2005 इथं डेट लिहायची. ठीक आहे, हे डेटचं काय जण होते इथं ती डेट लिहायची. आता मी सांगितलेली 28 मार्च 2005 किंवा फक्त 2005 लिहा. यानंतर जन्मलेल्या मुलाची संख्या किती तुमचे हे जे आता वरील लिहिते आज रोजी मला. ठीक आहे, 0, 1, 2 जे काही मुलं त्याची तर 0, 1, 2 तुमचे जे काही मुलं असतील, नसतील तर 0. ठीक आहे, हयात असलेल्या मुलांची संख्या 2पेक्षा अधिक असेल तर दिनांक हे सेम तेच डेट 28 मार्च 2005. तर जन्माला आलेल्या मुलाचे
मुलामुळे या पदासाठी मी अपात्र ठरविण्यास म्हणजे अपात्र ठरवलं जाईल त्याच्यामुळं, ठीक आहे. जर तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त मुलं असतील तर ते त्याची कन्सेंट आहे. त्याच्यानंतर इथं ठिकाण मुंबई लिहा. त्याच्यानंतर दिनांक तुम्ही ज्या दिवशी लिहिलं त्या दिवशी लिहा, 29 लिहा, 30 लिहा किंवा आजची जरी लिहिली रिसेंटवाली काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. आणि इथे तुमची सही करायची, ठीक आहे. इथे तुमची सिग्नेचर. आता हे मी सांगितलं फॉर्म आपलं हे स्मॉल फॅमिलीचं कसं भरायचं. आता याच्यामध्ये पण खूप जणांचं होतं सेम ते मेडिकल फिटनेससारखं, ठीक आहे. ते पण कोण सांगितलं माहीत नाही, ते लेटर हेडवर पाहिजे. तसंच याच्या रिलेटेड खूप जण सांगते की सर आम्हाला सांगितलं की बॉन्ड पेपरवर पाहिजे आणि त्याचं ॲफिडेविट केलं पाहिजे. आणि काहीच नाही, फक्त ह्याची नॉर्मल प्रिंट काढून हातानं तुम्ही हे लिहायचं, इथं तुमची माहिती भरायची आणि खाली सही करायची, बस इतकंच लागतं, बाकी काहीच लागत नाही. हां, तुम्हाला कोणी सांगितलं असेल हे शपथपत्र लागतं, बॉन्ड लागतं, ॲफिडेविट लागतं, तुम्हाला करायचे तुम्ही करू शकता, पैसे टाईम वेस्ट करायचा करा, पण त्याची काही गरज नाही, ठीक आहे. तर मेडिकल फिटनेस आणि हे स्मॉल फॅमिली मी दोन्ही सांगितलं कसं भरायचं काय, आणि बाकी डॉक्युमेंटची लिस्ट पण सांगितलेली आहे. तर याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा किंवा लिंक दिलेली असेल ग्रुपची, तिथे जॉईन करा, तिथे विचारू शकता.